तर जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका मोठ्या ब्लॉगमध्ये. तर मी ना हा मोठा ब्लॉग काढलेला आहे. मला छोटा काढायचा होता पण म्हणलं लय दिवस झाले मोठा ब्लॉग नाही काढला. तर आपण बाहेर आलो ना, बाहेर ना म्हणजे असं ऊनचं होतं थोडं, मग म्हणलं गच्चीवर जाऊ. गच्चीवर गेलो आणि आज ना एक खुशखबरी, आपल्याला आहे ना फट टाकायचं कामच नाही भेटलं. आज दररोज फट टाकायचं काम भेटतं. पण यार एक मिनटं, चष्मा विसरलो यार मी. चष्मा तर खालीच विसरलो. मग चष्मा घातला, डायरेक्ट जादू केली. कसं जादू आहे ना, मस्त एकदम असं क्वालिटी. तुम्हाला थोडं आहे ना असं क्लिअर दिसत नसेल, ते थोडं आहे ना फोनचा कॅमेरा खराब आहे ना त्याच्यामुळं. तर काय आता पाऊस पडायला लागला यार, रिमझिम रिमझिम. मग आपण सोचलं मग अरे यार, पण काय झालं माहिती का, माझे पप्पा म्हणे फट टाकून दे म्हणे. मला वाटलंच फट नाही टाकायचं. पाऊस पडायला लागला, डिक्कीत पाणी. ॲस्टेटिक तरीके से फट टाकू आपण, ताणून घ्या तुम्ही, असं टाईम नाही लागणार. कसं जादू, ॲस्टेटिक तरीका, AI जनरेट केलं मी. फटला डायरेक्ट टाकलं घेऊन जाते. हे बा असं पाऊस पडायला लागलं थोडं जिम तुम्हाला त्या डबक्यात दाखवलं मी. दे मे बूंद काय म्हणते मला येत नाही. थिंबूनचे दे थी बुंदे. मग आता जाऊ गच्चीवर मस्त. मग हे ना बघा, मस्त गच्चीवर गेलं की मस्त वातावरण. मला गच्चीचं वातावरण लय आवडतं. मस्त पावसाचं वातावरण असतं पण पाऊस नाही पडत, एकदम क्वालिटी असती. बघा कबूतर बसले बरं का, कबूतर आहे बघा, म्हणजे पारवा बघा कस बसलंय मस्त पैकी. तर ना मग आता काय, आता असंच थोडंसं काय करू शकतो. तर गाईस तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नाही करत. तर गाईस तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, मला आहे ना शाळेत लागलं माहिती का ब्लेडचं ते करताना. हे बघा इथं लागलं. म्हणजे शॉर्पनरची ब्लेड असली ना, त्याने ना खेळत होतो ना, म्हणजे बेंचला असं वर खंडत होतो. मलाच लागून गेलं बोटाला. तुम्हाला बघून घेतलं असं, बोटाला लागून गेलं मला. तर मग ना आता काय, ट्युशनला चाललं, टाईम बाकी अजून. आता पत्रावर जाऊ आपण, पत्रावर डायरेक्ट टॉपला जाऊ. पत्रावर जाऊन तुम्हाला आहे ना आमच्या गट नंबरचा व्ह्यू दाखवतो. गट नंबरचा व्ह्यू तुम्ही पाहिलं नसेल, आमच्या गट नंबर 12चा व्ह्यू. आणि तुम्हाला याचं गट नंबर 12 हे बघा. मी एक दिवस ना इतकी तरक्की करणार आहे ना गाईस, एक दिवस लय तरक्की करणार आहे. मी लय मोठं होणार आहे आणि त्या इतकी मोठी तरक्की करणार, डायरेक्ट त्या उंचीपर्यंत जाणार आहे. इतकी मोठी तरक्की मी करणार आहे. तर आता थोडे जास्त भण मारले मी. पुन्हा थोडंसं आता क्रिकेट खेळू. मला क्रिकेट खेळायचं म्हणून होतं. तर तुम्ही म्हणता असं नाही एकटं क्रिकेट कसं खेळायचं, तर मी तुम्हाला दाखवतो बघा. बॅट अँड बॉल घेऊ आपण. बघा माझ्या भावाची बॅट आहे बरं का, तर सांगू नका बघा. आणि ह्यो त्याचा बॉल, माझ्या भावाची बॅट अँड बॉल. माझा भाऊ मला हात पण नाही लावून देत. मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवन. थोडी सर्दी झालेली आहे. आता आलो गच्चीवर. आता आहे ना एक मिनटं आपण कॅमेरा सेट करू आणि डायरेक्ट ना मग क्रिकेट खेळायला लागू. एक मिनटं कॅमेरा सेट करू आपण. मला कॅमेरा सेट करायला स्टँड नाही, त्याच्यामुळं विटी लावणं एवढं दर्शक. आता तर हे बघा कॅमेरा सेट केलेला गायज. हाय. तर आता बघा मी कसं क्रिकेट खेळतो. बघा बॉल टाकला, तिथं भिंती लागून आलं की पॅक. जितक्या जोरात नाही खेळते का गाईज. रिमझिम पाऊस पडायला लागला गाईज, रिमझिम. तुम्ही ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बघू शकता. एक धप्पॅक अरे बाप. आता खरं नाही मग, आता फटके मला डायरेक्ट. त्याच्यावर बॉल लागला, फटके मला डायरेक्ट घरी. तर काही नाही आपण तरी बी घेऊ. अरे धप्पॅक तरी बी घेऊ. एकदम मज्जा करायचं, काही चिल करायचं एकदम जिंदगीमध्ये चिल. तर रिमझिम पाऊस येत होतं, बंद झाला. आपण काय केलं माहिती का, डायरेक्ट ना बॉल आणला. अरे हां, बॉल आणला, वापस घेऊ. भ्यायचं ना कोणाला. तिकडे ना कुत्रं भुकत होतं. मला वाटलं काय झालं, येड्यावानी करत होतो मी. वापस एक धपॅक. अरे यार जाणं म्हणून काय वापस. तर आता क्रिकेट आपण लय मस्त घेतो माहिती का. मी एकटं आहे म्हणून गाईज. लय जोरात पाऊस पडायला लागला. आता थांबा, एक चॅलेंज गाईज. अरे यार शिट. आता पाऊस पडत होता गच्चीवर, मग मी डायरेक्ट खाली येऊन गेलो. आणि आता तर काही काम नव्हतं मला. घरचे सगळे ना झोपी गेले मस्त घरचे. तर मला बी ना झोप वाटते. मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता ट्युशनला जाताना. तर बाय. तर हे बघा, तर ट्युशनचा टाईम झालेला आहे. आपली चहा बनती. तर बघा चहा बनती. चहा पिऊन डायरेक्ट ट्युशनला जातो.
आणि मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला ट्युशन आल्यावर. बाय. हे बघा ट्युशन आलो, थकलेलो आहे, मस्त थकलो की झोपलो, उठलो. मग डायरेक्ट तुम्हाला बाहेरचा मौसम दाखवतो. बाहेर ना पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम. तर गाईज लाईक सपोर्ट करा. हे बघा आमचं जेवण 2 भाकऱ्या. म्हणजे आता मी एकटंच राहिलं जायचं आहे आपलं देवघर. फ्रीजमध्ये बघू आता थोडं काही आहे का नाही. गाईज लाईक सबस्क्राईब करा यार प्लीज, सपोर्ट करा यार मला. तुम्हाला बाहेर दाखवतो. थोडी सर्दी झालेली, शेमूट बसतो मस्त. हे बघा ही आपली मिनी नदी, त्या दिवशी दाखवलेली मिनी नदी थोडीशी भरलेली आहे. हे बघा म्हणजे पाऊस चालू आहे, म्हणजे आता एकदम मस्तपैकी. तर जेवण करतो, तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट म्हणजे आता बाय.